हे गाईज, वेलकम बॅक टू अमिता कट्टा सखी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? श्री स्वामी समर्थ, मजेतच राहा, आनंदी राहा। तर इंडिपेंडन्स डेच्या निमित्ताने हायकोमध्ये सेल लागला होता, तर तोच पाहण्यासाठी मी इथे हिरानंदिनी हायकोमध्ये आली होती। तर तो व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे। 13 ऑगस्ट टू 26 ऑगस्टपर्यंत हा सेल चालू आहे, तो तुमच्याशी मी थोडंसं शेअर करत आहे। तर व्हिडिओ आवडला तर नक्की बघा। ज्यांचा जन्म 1980 टू 1995 मध्ये झाला आहे त्यांनी या गोष्टी नक्की चेक करा। चेक करणं गरजेचं आहे। 20 ते 25 वर्ष आपली आनंदात गेली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर या 4 गोष्टी नक्की चेक करा। आपण बाहेरना किती मजबूत दिसत असलो तरी आपण आतमधून मजबूत नसतो आणि आपण मजबूत असण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, पण तुम्ही आतून नक्की चेक करा, तुम्ही खरंच थकलेले आहात का? जर थकलेले असाल तर मान्य करा। ही जी पिढी आहे ना, 1980 टू 1995 मध्ये जन्मलेली, या पिढीला रडायला नाही तर सहन करायला शिकवलं आहे। पण आता बस झालं, सहनशीलतेचा बॅलन्स करणं महत्त्वाचं आहे। सेल्फ केअर करा, स्वतःला जपा। केवळ पैसा कमवणे ही उत्तम गुंतवणूक नसते, तर प्रोडक्टिव्ह टाईम आणि प्रेमाने जपलेली माणसं ही गुंतवणूक असते। तुम्ही योग्य गुंतवणूक करता का हे पण एकदा चेक करा। पैसा कमवणं महत्त्वाचं आहे, पण पैशाबरोबर प्रोडक्टिव्ह टाईम आणि प्रेमाने जपलेली माणसं ही महत्त्वाची गुंतवणूक आहे। नेक्स्ट, मिररमध्ये स्वतःला जरा टाईम काढून बघा स्वतःकडे काय अवतार करून घेतला आहे आपण। आफ्टर 40 नंतर पांढरे केस थोडे दिसायला लागतात, शरीराच्या काही तक्रारी सुरू झालेल्या असतात। लक्ष द्या त्यांच्याकडे, टाईम कुणासाठी थांबत नाही। आफ्टर 40 नंतर थांबा, स्वतःकडे लक्ष द्या। महिलांमध्ये तर खूप प्रॉब्लेम चालू झाले असतात आफ्टर 40 नंतर। हार्मोनल इम्बॅलन्स झालेलं असतं, चिडचिडपणा वाढलेला असतो, तर स्वतःकडे लक्ष द्या। सर्वांसाठी तुम्ही अवेलेबल असता, पण स्वतःसाठी कधीच अवेलेबल नसता तुम्ही। पण आता आफ्टर 40 नंतर स्वतःकडे सुद्धा लक्ष द्या, ही गोष्ट आजच चेक करा। वारसा या गोष्टीवर आपण आता थोडंसं बोलूया। या पिढीने खूप संघर्ष केलेला असतो। 1980 ते 1995 मध्ये जे जन्म झालेले आहेत मित्र मैत्रिणी सखीनो, तर खूप संघर्ष करून पुढे आलेले असतात। ही पिढी आहे ना, आपला आनंद ना नेहमी पोस्टपोन करते। 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे, 50 पैसे असे पैसे बघत मोठी होत आलेली असतात ही पिढी आहे ना, दुसऱ्याला खुश ठेवण्यामध्ये खूप प्रयत्न करत असते आणि त्यातच आपला आनंद शोधत असते। 1980 ते 1995 मध्ये जन्मलेली जी पिढी आहे त्यांना नेहमी असं वाटत असतं की पुढच्या पिढीला संघर्ष येऊ नये, म्हणून नेहमी प्रयत्न करत असतात। पुढच्या पिढीला नेहमी अलगद झेलत असतात। मला ज्या गोष्टी भेटल्या नाहीत त्यांना सहजरित्या भेटल्या पाहिजेत माझ्या लेकरांना, असं ह्या पिढीला वाटत असतं। पण इथेच आपण खूप मोठी चूक करत असतो। आपल्याला पुढच्या पिढीला, पुढच्या जनरेशनला एक सुजाण नागरिक आणि मजबूत माणूस बनवायचा आहे। हा वारसा त्यांना देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर एक कमेंटमध्ये नक्की सांगा। मोटिवेशन व्हिडिओ होता हा। व्हिडिओ जर पूर्ण आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला अजिबात विसरू नका। आणि ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून जा। असेच माझे नवीन व्हिडिओ जे मी अपलोड करेल ते तुम्हाला पाहायला भेटतील। Took a bite out, baby, in the middle. I do believe that you came up rough. I thought I was only trying to be gentle. Said I should leave for the sun come up. अशा प्रकारे हायको मॉलमधून मी बाहेर पडली, शॉपिंग मॉलमधून घरी आली। तर इव्हिनिंगचा टाईम होता बत्ती लावण्याचा, 6:30-7चा।
तर बत्ती लावून घेतली, स्वामीचरित्र सारामृत वाचलं आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करत आहे. कुकर लावत आहे, भात आणि टॅमॅटोची कढी करणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि तुमच्या नातेवाईकांनासुद्धा शेअर करा.